नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा पार्ट 2 मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? तर महाराष्ट्राची राज्यभाषा म्हटलं तर मराठी आहे। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राज्यलिपी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राज्यलिपी म्हटलं तर देवनागरी लिपी आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असलेला जिल्हा म्हटलं तर हा अहिल्यानगर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा म्हटलं तर गडचिरोली जिल्हा आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील जिल्हा म्हटलं तर जिल्हा पालघर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा म्हटलं तर नंदुरबार जिल्हा आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा म्हटलं तर जिल्हा सिंधुदुर्ग आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी म्हटलं तर गोदावरी नदी आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झाला आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे? तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा येथे झालेला आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? तर तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील मुलताई येथे झाला आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वैनगंगा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हटलं तर हा जायकवाडी जलविद्युत प्रकल्प आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना धरण हे कोयना नदीवर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण हे भीमा नदीवर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे मुद्रा संधारण संशोधन केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मुद्रा संधारण संशोधन केंद्र हे राहुरी येथे आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर म्हटलं तर हे मुंबई बंदर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा म्हटलं तर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहे? तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला किती केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते? तर महाराष्ट्राला फक्त एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते, तर तो दादर नगर हवेली आणि दमण दीव हा आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हटलं तर मुंबई शहर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून यवतमाळ शहर ओळखले जाते। आपला पुढचा प्रश्न आहे, संत्रानगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर संत्रानगरी म्हणून नागपूर हे शहर प्रसिद्ध आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, द्राक्षनगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर द्राक्षनगरी म्हणून नाशिक हे शहर प्रसिद्ध आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर हा जिल्हा प्रसिद्ध आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात कोणी सुरू केले? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केले। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या वर्षी सुरू केला? तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा 1893 रोजी सुरू केला। तर महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा 1000 प्रश्नाची मेगा सिरीज या व्हिडिओची PDF पाहिजे असल्यास GK मराठी विश्व या टेलिग्राम चॅनलला आपल्याला मिळून जाईल। तर आपला पुढचा प्रश्न आहे, शिवजयंती उत्सव सार्वजनिक स्वरूपात कोणी सुरू केला? तर शिवजयंती उत्सव सार्वजनिक स्वरूपात हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केला। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो।
त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? तर प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? तर सिंहगड किल्ला हा पुणे या जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? तर सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झाला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या? तर महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका म्हटलं तर हे सावित्रीबाई फुले ह्या होत्या. तर आपला पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म सातारा येथील कडगुण जिल्ह्यात झाला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान महू मध्य प्रदेश येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी कुठे आहे? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी हे स्थळ नागपूर येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, चैत्यभूमी हे स्थळ कोठे आहे? तर चैत्यभूमी हे स्थळ मुंबई येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सेवाग्राम आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, आनंदवन प्रकल्पाची स्थापना कोणी केली? तर आनंदवन प्रकल्पाची स्थापना म्हटलं तर बाबा आमटे यांनी केली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, आनंदवन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आनंदवन हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेगाव मंदिर कोणत्या संतामुळे प्रसिद्ध झाले आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेगाव मंदिर हे श्री गजानन महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शिर्डी कोणत्या संतामुळे प्रसिद्ध झाले आहे? तर शिर्डी हे संत साईबाबा यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंढरपूर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी या देवतेसाठी प्रसिद्ध आहे.